मक्केमधील वाढता विरोध आणि काही घातपातांच्या घटनांनंतर मुहम्मदाने आपल्या सर्व अनुयायांना घेऊन इसवी सन 622 मध्ये याथ्रीब शहरात स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला। आधी सर्व अनुयायांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी याथ्रीबला पाठवले आणि मग शेवटी स्वतः मक्केमधून याथ्रीबला गेला। इस्लाममध्ये या प्रवासाला हिज्र असे म्हणतात। हिज्र म्हणजे सर्व नातेसंबंधांचा त्याग। याथ्रीब हे शहर शतकानुशतके अरब टोळ्यांमधील रक्तरंजित संघर्षाने ग्रासलेले होते। अवस आणि खजरज या दोन मुख्य अरब टोळ्या आणि 3 ज्यूइश टोळ्या यांचा परस्परांमधील संघर्ष विकोपाला गेलेला होता। याथ्रीबला पोहोचल्यावर मुहम्मदाला तेथील 12 टोळ्यांच्या प्रमुखांनी याथ्रीबमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची विनंती केली। मुहम्मदाचे मध्यस्थी कौशल्य तसे संपूर्ण अरबस्तानामध्ये प्रसिद्ध झालेले होते। त्याने मध्यस्थी करून याथ्रीबमध्ये शांतता प्रस्थापित केली आणि याथ्रीबचे संविधानही लिहिले। मुळात या संविधानाला विविध टोळ्यांमधील करार आणि इस्लामचा स्वीकार असे स्वरूप होते, पण यामुळे मुहम्मद एक प्रमुख धार्मिक आणि राजकीय नेता म्हणून प्रस्थापित झाला। मुहम्मदाच्या स्थलांतरानंतर याथ्रीबचे नाव बदलून मदिनात उन नबी म्हणजे प्रेषिताचे शहर म्हणजेच आताचे मदिना असे झाले। मदिनेमध्ये